नमस्कार. नित्यभक्ती या चॅनेलवर आपले स्वागत आहे. सोमवार 29 जून 2026 रोजी ज्येष्ठ महिन्याची अत्यंत पवित्र अशी ज्येष्ठ पौर्णिमा येत आहे. शास्त्रामध्ये पौर्णिमेची तिथी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानली जाते. या दिवशी केलेले धार्मिक उपाय कधीही वाया जात नाहीत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ज्येष्ठ पौर्णिमेच्या रात्री असे कोणते 5 सोपे आणि प्रभावी उपाय करावेत ज्यामुळे तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचे दूर होईल आणि माता लक्ष्मीचा अखंड वास राहील. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी स्वतः पृथ्वीवर भ्रमण करत असते आणि ज्यांचे घर पवित्र स्वच्छ असते तिथे प्रवेश करते. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून घराचे मुख्य द्वार स्वच्छ करून धुवून घ्यावे. दाराच्या दोन्ही बाजूंना हळद कुंकवाने स्वस्तिक काढावे आणि आंब्याच्या पानांचे किंवा अशोकाच्या पानांचे तोरण लावावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनलक्ष्मी आकर्षित होते. पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो. ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर किंवा संध्याकाळी पिंपळाच्या झाडाला 1 तांब्या पाणी अर्पण करावे आणि त्यानंतर देशी तुपाचा दिवा लावावा आणि झाडाला 3 प्रदक्षिणा घालाव्यात. यामुळे पितृदोष असेल तर तो देखील शांत होतो आणि जी कोणती कामे मार्गी लागत नसतील तर ती देखील मार्गी लागतील. तिसरा उपाय म्हणजे विड्याचे पान, त्यालाच नागवेलीचे पान असे म्हणतात. हे नागवेलीचे पान पूजेमध्ये अत्यंत पवित्र मानले जाते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर एक अखंड म्हणजेच कोठेही न फाटलेले विड्याचे पान ठेवावे. त्यावर 1 चमचा हळद आणि 1 सुपारी ठेवावी. पूजा झाल्यावर रात्री हे पान आणि सुपारी लाल कपड्यात बांधून कपाटात किंवा तिजोरीत ठेवावे. यामुळे घरातील पैशांची आवक वाढते. पौर्णिमेचा संबंध हा चंद्रदेवांशी आणि माता लक्ष्मी आहे, ज्यांना पांढरा रंग प्रिय आहे. या पौर्णिमेच्या पवित्र दिवशी कोणत्याही गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला पांढऱ्या वस्तू म्हणजेच तांदूळ, दूध, साखर किंवा पांढरे वस्त्र दान करावे. हे दान केल्याने कुंडलीतील चंद्र मजबूत होतो आणि मानसिक शांततेसोबतच घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीही पडत नाही. पौर्णिमेच्या रात्री चंद्र हा पूर्ण कलांनी युक्त असतो. रात्री जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा एका तांब्यात कच्चे दूध, थोडे गंगाजल आणि अक्षता एकत्र करावे आणि चंद्रदेवाकडे पाहत हे जल त्यांना ओम सोम सोमाय नमः म्हणत 108 वेळा जप करत अर्पण करावे. हा उपाय आर्थिक समस्या दूर करतो. तुम्ही या 5 उपायांपैकी कोणताही एक उपाय पौर्णिमेच्या दिवशी रात्री नक्की करा. यामुळे तुमच्या ज्या कोणत्या समस्या असतील, आर्थिक समस्या किंवा पितृदोष असेल, ज्या कोणत्या समस्या असतील त्या देखील दूर होतील. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.